माझ्या जीवाला गिरीश महाजन व रामेश्वर नाईक यांच्यापासून धोका आहे म्हणून मी 2 दिवस अगोदर जामनेर पोलीस स्टेशनला कंप्लेंट दिलेली आहे। परंतु माजी मंत्र्यांचं म्हणणं आहे की मी दर महिन्याला कंप्लेंट देतो, तर मी याच्या अगोदरची कंप्लेंट 5 महिने अगोदर दिली ती स्वसंरक्षणासाठी व 31 जुलै रोजी मला रामेश्वर नाईक याचं व्हॉट्सअप कॉलिंगवर धमकी आली होती, त्याचा पुरावा आहे म्हणून मी ही कंप्लेंट दिलेली आहे। आणि मला माजी मंत्र्यांनी सांगितलं की पुरावे असेल तर पोलीस स्टेशनला द्यावे, ह्या सल्ला मला देण्याची गरज नाही, मला पुरावे द्यायला पोलीस स्टेशनला जाण्याची गरज नाही, एक बटन दाबलं तर पुऱ्या हिंदुस्थानामध्ये तहलका मासून जाईल। परंतु मी कुणाला वहिनी म्हटलंय, कुणाला बेटा म्हटलंय आणि मी आया बहिणीची इज्जत करणारा मनुष्य आहे। तिच्यात निरपराध 5-25 लोकांचा जीवनामरणाचा प्रश्न आहे म्हणून मी शांत आहे, तरी मला जास्त सोन्याचे काम करू नये आणि मला कुठे काय पुरावे द्यायचे याचा सल्लाही देऊ नये। कारण आपण विसरले असतील की ट्रायटन हॉटेलजवळ 3 महिने आपण पाया पडून थकलेले आहे, तरी याचा जरा विचार करावा। एक बटन दाबलं तर संपूर्ण देशात प्रफुल्ल लोढाचा मागचा व्हिडिओ दाखवला, त्यांनी तो व्हिडिओ दाखवून त्यांनी म्हटलं होतं की प्रफुल्ल लोढा त्यावेळेस बोलले होते की गिरीश महाजन आणि रामेश्वर नाईक, मला वाटतं त्यांचं डोकं तपासायची गरज आहे। आता मी परत काय सांगू, ज्या माणसात काहीतरी म्हणजे काही कोणाला आधार असला पाहिजे, बेस असला पाहिजे, मूर्खासारखं बळायचं, काही बडबड करायची, आता काय असेल तर दाखवून मोकळं जावं ना। 4 वर्ष झाले आपण बोंबलतो एवढे, कोणाचं नाव सांगतात, कोणाचं कधी कोणाचं नाव घेतात, कधी कोणाचं नाव घेतात, तुम्ही अशा उगाच हवेत गोळीबार करू नका ना। तुम्ही निशाणा धरा, सांगा ते म्हणे ईडी लावायची, तुमची ईडी लागली, तुम्ही जेलमध्ये जाऊन आले, काय काय भोगलं, किती वेळा आमचे पाय धरले, जाऊ दे, कशाला बोलायला लावता, बोलायला का लावू।